भाजप नेते विनोद तावडे यांच्यावरच्या पैसे वाटण्याच्या आरोपावरून विरारमध्ये महानाट्य। भव्याच्या कार्यकर्त्यांचा तावडेंना तब्बल 4 तास घेराव। तावडेंसह उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल। विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येत असल्याचं भाजपवाल्यांनीच सांगितलं। हितेंद्र ठाकूरांचा दावा, तर कुणीही टीप दिलेली नव्हती। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलो होतो, तावडेंचं स्पष्टीकरण। तावडे जड होतील म्हणून भाजपमध्येच कारस्थान। संजय राऊतांचा आरोप, गृह खातं तावडेंवर पाळत ठेवून होतं। राऊतांचा दावा, तर मला मुख्यमंत्रीपदात रस नाही, तावडेंचं स्पष्टीकरण। पराभव दिसू लागल्यानंच विरोधकांचे आरोप। फडणवीसांचा हल्लाबोल, विनोद तावडे दोषी नाहीत, फडणवीसांचंही स्पष्टीकरण। हा भाजप, शिंदे आणि अजितदादांचा नोट जिहाद आहे का? तावडे प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, भाजपमधलं अंतर्गत राजकारण आणि शिंदेंकडेही दाखवलं बोट। डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का। मतदानाच्या पूर्वसंध्येला डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजपमध्ये प्रवेश। सुरेश पाडवींचा भाजप प्रवेश होताच बहुजन विकास आघाडीचा डहाणूतील माकपचे उमेदवार विनोद निकोलेंना पाठिंबा। मतदानाच्या आदल्या दिवशी शेकापचं फेक पत्र व्हायरल। उरण आणि पेण मतदारसंघात शेकापचा भाजपला पाठिंबा असल्याचा पत्रात उल्लेख। अनिल देशमुखांनी हल्ला प्रकरणात अजूनही जबाब नोंदवलेला नाही। नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची माहिती, रक्ताचे डाग किंवा सीसीटीव्ही 2 बाईकवर 4 जण जाताना दिसले नसल्याचंही स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।